शेतकरी कर्जमाफीवर सत्ताधारी पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. परंतु जसंही त्यांचं विधान समोर आलं तसंच विरोधी पक्षाचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांना टोला लगावलेला आहे. तर संपूर्ण प्रकरण काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु तुमचं एक कर्तव्य आहे, राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करू शकता. त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम ते वक्तव्य ऐकूया आणि त्यानंतर वडेट्टीवार हे काय म्हणाले ते बघूया. सरकार आहे, हे सरकार सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. या सरकारने 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला. शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये दिले. माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये दिले. आम्ही सांगितलं नमो किसान सन्मान योजना आमची आहे, 6,000 आम्ही टाकले. शेतकऱ्यांना 12,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला. आणि आता चिंता करू नका, पुन्हा तुम्ही सरकार आणलं की 12,000 रुपये नाही, 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केलाय. आज आपण पाहू शकतो, धानाच्या संदर्भात पहिल्या वर्षी 15,000चा बोनस दिला, मागच्या वर्षी 20,000चा बोनस दिला. आता या वर्षी 25,000चा बोनस हा धानाला आपलं सरकार देणार आहे. कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात मागच्या काळामध्ये ज्यावेळेस भाव पडले आपण सांगितलं हेक्टरी 5,000 रुपये अनुदान आम्ही देऊ. हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा केलं. आणि आता पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण योजनाच आणली आहे की जर MSP पेक्षा हमी भावापेक्षा मार्केटचा भाव कमी झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव आहे त्यातला मधला जो फरक आहे तो फरक भावांतर योजनेच्या अंतर्गत आपलं सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करेल. अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही अडचण होणार नाही. आपण दुसरा निर्णय घेतला, शेतकऱ्यांना जे काही आपलं कृषीचं बिल आहे, विजेचा पंप आहे, पंपाचं बिल आहे, हे बिल आपण माफ केलाय. आता शेतकऱ्यांना बिल तर येतं पण बिलात वसूल किती करायचे 000 लिहिलेलं असतं. आणि मी तुम्हाला सांगतो पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही. 5 वर्ष याकरता म्हणतो, त्यानंतर तुम्ही पुन्हा निवडून दिलं तर पुन्हा 5 वर्ष करू. पण आता तरी 5 वर्षाची गॅरंटी तुम्हाला देतो. आणि त्यासोबत दुसरी योजना आणली आहे, मागेल त्याला सौर पंपाची योजना. केवळ 10% पैसे शेतकऱ्यांनी भरायचे, 90% पैसे आम्ही भरू. 25 वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल, तुम्हाला कुठेही पाहायची आवश्यकता पडणार नाही. बंधू भगिनींनो, आमचा शेतकरी सातत्याने आम्हाला विनंती करतो की आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या. रात्रीच्या विजेचा आम्हाला त्रास होतो. शेतीमध्ये साप विंचू त्या ठिकाणी असतात. आम्हाला आमचं जीवन खराब होतं, आमची झोप खराब होते, मेहनत जास्त होते. आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या. या महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा मी कृषी वीज वितरण कंपनी स्थापन केली, वेगळी कृषी वीज वितरण कंपनी. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटच्या सौर ऊर्जेची निर्मिती सुरू केली. 18 महिन्यामध्ये ही निर्मिती पूर्ण झाल्यानंतर माझ्या तमाम शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची वीज 365 दिवस मिळेल. कोणालाही रात्री काम करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि एवढंच नाही, सुधीर पारवेंना पुन्हा निवडून आणा, पुन्हा आपलं सरकार आणा. आपण निर्णय केलाय, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत.
हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे. घोषणा केली आहे, नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. सातत्याने धानाला चढत्या भावानं बोनस देण्याचं काम आपण केलं. सोयाबीनचे भाव अत्यंत खालच्या दर्जावर आले. 32-33 रुपये मिळत आहे. एमएसपी खरेदी केला जात नाही, कापूस खरेदी केला जात नाही. 20,000 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि आता कर्जमाफीची भाषा करत असाल तर तुमच्या या जुमलेबाजीला शेतकरी फसणार नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार. त्यामुळे त्यांना ही भाषा सुचली असं मला वाटतं. मी शेवट एकच विचारतो फडणवीसांना, तुम्ही मोदी आणि अमित शहाची परवानगी घेऊन हे वक्तव्य केलं का? तुमचं याविषयी मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. दोन्ही पक्षकारांनी घोषणांचा पाऊस केलेला आहे. आता नेमकं कोणतं सरकार आल्यावर कोण घोषणा पाळतं, तर तुमचा विश्वास काय, तुमचं मत काय, नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.